क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेसंदर्भात थोडा बाण असू द्या. वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे. लोणाड विपक्ष लोणाड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जयदुर्गा लोणाड विपक्ष शिवशक्ती लोणाड. तर त्या दरम्यान या ठिकाणी हरिश्चंद्र गेणी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. जे बावाले 40+ क्रिकेट संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या समवेत विजय केने कॅप्टन ऑफ जय हनुमान बावाले 40+. तर मॅच कडे आपण बोलूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश डोंगरे विथ सुधीर कदम. त्याचबरोबर फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या सामन्याचा हेरो राहुल. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिली. एक सामना विजयी झाल्या दोन्ही संघ. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे या ठिकाणी लोणाड विपक्ष लोणाड. तर चला मॅच सुरुवात करायची आहे. मॅचला प्लीज विनंती असेल वेळ थोडा कमी खर्च करा. आज फायनल डे आहे. या सामन्यात पॅनलाइज केलं जाईल. आज अंतिम दिवस आहे. शेवटचा सामना संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे की आपण वेळ थोडा कमी खर्च करा. स्पीडअप करा. शिवशक्ती लोणाड संघाचा संघनायक आपण फार उशीर करत आहात. आपणास शेवटचा कॉल दिला जातोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस. तर आता मात्र सामन्याला सुरुवात होते. षटकातील व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. षटकातील पहिला बॉल. समोर योगेश. पहिलाच बॉल पुल केलाय. मात्र क्षेत्ररक्षक सोहेल त्या ठिकाणी दूर आहे. पहिल्या बाउन्सवर चेंडू उचलला जातोय. एकदा कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन होतं या ठिकाणी योगेश. त्याचबरोबर संघाचं देखील. पुन्हा एकदा आपण बोलूया मॅच कडे. योगेशच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली. तर यावेळेस मात्र मॅन इन येलो कॅप सुधीर कदम समोर आहे.
हा बॉल बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्काने या पॉइंट रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. धावफलक मात्र एकने पुढे सरकत आहे. आपण पाहतोय आई गावदेवी प्रसन्न वाकीपाडा आयोजित स्वर्गीय देवा स्मृती चषक 2021. भरपूर चांगलं आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. खास करून ही स्पर्धा जी आहे SK लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क, साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल पुल केलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक सोहेल त्या ठिकाणी दूर आहे. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. यस, तर राहुल यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण सुधीरचा विकेट घेतला तर तुम्हाला रोख रक्कम 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. बंदे में हे दम, नाम है ज्ञानेश्वर मुगादम. षटकातील पुढील बॉल, राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पाहूया सुधीरचा विकेट काढेल का राहुल, आणि त्यासाठी पारितोषिक लावलंय 100 रुपयाचा. षटकातील पुढील बॉल, राहुल पुन्हा बोलतोय. यावेळेस बॉल उडवलाय, हवेत आहे. मिस टाइम फटका, झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. या संधी जरूर होती त्या ठिकाणी, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. राहुलच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. कुठेतरी कॉलिंग चुकीची झाली होती, तालमेल बिघडलं होतं क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज या दोघांमध्ये. चुकीची कॉलिंग परिणाम स्वरूप झेल ड्रॉप झालाय. पारितोषिक जे लावलं गेलंय ते पटकावण्याची संधी जरूर या ठिकाणी होती. राहुल मात्र ती मिस करतो या ठिकाणी. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल. षटकातील पुढील बॉल, राहुल पुन्हा एकदा बोलतोय. समोर फलंदाज योगेश. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल उडवलाय. अप्रतिम फटका, लॉंग ऑन सीमारेषा पार होईल का? यस, हा चौकार. चौकार आला या ठिकाणी योगेशच्या बॅट मधून. 4ने धावफलक पुढे सरकला. दहावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत 8. राहुल पुन्हा एकदा बोलतोय. या वलेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. सारा जिल्हा देवा ग्रुपच्या नावानं सारा जिल्हा. या सुभाष कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, माफ करा फलंदाजी कशा प्रकारे करेल याच्याकडे लक्ष असेल. हा बॉल सोडून दिलाय कारण डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे बोलत आहेत वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. 9 धावा धावफलकावर झाल्यात. स्वर्गीय देवा स्मृती चषक
या स्पर्धेतील आज अंतिम दिवस आणि संध्याकाळी मात्र आपल्याला समजेलच की या चषकावर कोणता संघ नाव कोरेल. मात्र पहिल्या दिवसाचा विचार केला तर NK खांडवल संघ क्वालिफाय झालाय, तर काल आपण पाहिलं जय बजरंग भावाले बी संघ क्वालिफाय झालाय. मात्र आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. षटकातील पुढील बॉल, त्यावेळेस हा बॉल फुल टॉस होता. पहिला बाउन्सवर चेंडू निघून जातोय सीमा पार, हा चौकार. चौकार आलाय. 4 धावफलक पुढे सरकलं. धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 13 धावा. षटकातील पुढील बॉल, बोल्लेश्वर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. समोर सुभाष. यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले. बॅटची कडा लागली आहे का, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलाय पंचांना. मात्र पंच सहमत नाही आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, खास करून पहिल्या षटक ज्या प्रकारे राहुलने फेकला आणि त्यानंतर मात्र बोल्लेश्वर देखील अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ मेंटेन करतोय. बोल्लेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र सोहेल त्या ठिकाणी आहे. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील कंप्लीट झाली आहे. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकर आपण पाहतोय 15 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, जे षटक बोल्लेश्वर या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता हरिश्चंद्र केने, त्यांच्या समवेत विजयजी केने आहेत. त्याचबरोबर प्रशांतजी वाकडे आणि प्रकाश म्हात्रेजी देखील आहेत. त्याचबरोबर अक्षय केने या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत त्यांची, ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वलविया मॅचकडे. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल ऑन साईडला डोलवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लॉंग लेग सीमारेषेलगत हा चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर झाल्यात. भरपूर चांगली स्कोरिंग भावेश केनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. षटकातील पुढील बॉल, यावेळेस टॅप केलाय स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन, कारण एक चौकार वगळता बाकी सर्व बॉलचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल, यावेळेस फटका मागे चुकीची निवड म्हणावी लागेल. रेवास अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 17 धावा. पहिल्या षटक त्या षटकाच्या माध्यमातून 8 धावा आल्या होत्या, तर या षटकाच्या माध्यमातून एक चौकार जरूर पाहायला मिळाला. तरी देखील 90 धावा खर्च केल्यात गोलंदाज बोल्लेश्वरने. तर 8.50च्या सरासरीने धावा धावफलकावर जमा झाल्यात 17. आता मात्र अजून एक षटक बाकी आहे. टॉस जिंकल्यानंतर शिवशक्ती लोणाड संघाने भरपूर चांगली गोलंदाजी केली. वार जरूर झालाय पहिला 2 षटकामध्ये, मात्र पलटवार करावा लागेल. गोलंदाज सोहेल येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. तर सोहेल गोलंदाजासाठी देखील पारितोषिक लावलं जात आहे. जर आपण सुधीर या फलंदाजाला बाद करताय तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे ज्ञानेश्वर मुगादम यांच्या माध्यमातून.
षटकातील पुढील बॉल, यावेळेस बॉलवर प्रहार झालाय. हाय अँड हँडसम, चेंडू सीमा पार, हा षटकार. या षटकातील पहिलाच बॉल सीमा पार आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय सुधीरच्या बॅट मधून. ज्या फलंदाजाला बाद करण्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे, मात्र त्याच फलंदाजाच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावफलक पुढे सरकला. 23 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर 5 चेंडू मागे जय दुर्गा लोणार संघ पाहूया कुठपर्यंत मजल मारेल. सोहेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल घेऊन वळतोय. त्यानंतर येलकुंदे विपक्ष वालशिन बे ही मॅच आहे. दोन्ही कर्णधार तयारीत राहा. या वलेस अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. अजून एक चौकार. तर एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज सुधीरच्या बॅट मधून भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सोहेल पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील बॉल, यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. झेल भरपूर उंच होता, मात्र संधी जरूर होती त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर सुधीरला बाद करण्याची संधी देखील होती. आतापर्यंत जर विचार केला तर 2 झेल ड्रॉप झाल्यात सुधीरच्या. या आधीच्या ओव्हरमध्ये देखील त्याचा झेल ड्रॉप झाला होता. पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने झेल ड्रॉप केला होता. तर यावेळेस देखील अजून एक झेल ड्रॉप झालाय. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. अजून एक षटकार. तर सोहेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. भरपूर मागणी गोलंदाजी या षटकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढील बॉल, यावेळेस देखील झेल घेण्याची संधी जरूर होती. धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल.
येस, शेवटचा बॉल होता, त्या कारणास्तव धोका पत्करला होता त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 40 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्याहून अधिक धावा शेवटच्या षटकामध्ये. 40 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 41 धावांचं लक्ष आहे. 17 धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये होत्या. तर या षटकामध्ये आपण 23 धावा पाहिल्या. सोहेलच्या माध्यमातून भरपूर मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली. तर टॉस साठी या जय सावराई एलकुंदे विपक्ष आई गावदेवी वालशिन बी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेला आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरनं. हरिश्चंद्र घेणे आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. टॉस आपण पाहूया. एका बाजूला स्वर्गीय देवा ग्रुप चषक, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे आई गावदेवी प्रसन्न. यस, टॉस उडवला जातोय. तर टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय वालशिन संघाच्या संघनायकाने. आपण फक्त डिसिजन विचारूया कारण मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटिंग करणार. धन्यवाद. दोन्ही टीम्सला भरपूर शुभेच्छा असतील. फलंदाजी स्वीकारली आहे वालशिन संघाने. गोलंदाजीसाठी एलकुंदे संघाला आमंत्रित केलंय. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर नॉट. 40 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात जय दुर्गा लोणार संघाच्या माध्यमातून. तर 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय शिवशक्ती लोणार संघासमोर. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. थोडं स्पीडअप करा. वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. काही मॅचेस अजूनही कव्हर करायच्या आहेत. सो प्लीज थोडं भान असू द्या. 3 षटकाचा सामना आहे आणि या 3 षटकासाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी या ठिकाणावरून सेट केला जातोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल विथ बावेश. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अजय कदम. 41 धावांचं लक्ष आहे. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. फलंदाज राहुलच्या माध्यमातून
तर त्या प्रकारची फलंदाजी या मॅचमध्ये देखील करावी लागेल, कारण लक्ष जे आहे 18 बॉल्समध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. या सामन्याला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवर अजय. तर समोर फलंदाज आपण पाहतोय, डावखुरा फलंदाज आहे. पहिलाच बॉल, विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात, अवंतरच्या स्वरूपात अकाउंट ओपन होतं या ठिकाणी शिवशक्ती लोणाड संघाचं. पहिलाच बॉल थोडा वेगवान होता, पायावर आदळला होता. लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव धावफलकावर लावली जाते. जय दुर्गा लोणाड संघाचा संघनायक, आपण फार उशीर करत आहात, वेळ थोडा कमी खर्च करा. षटकातील पुढील बॉल, या वेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, पंच मात्र वाईट बॉल घोषित करत आहेत. एक योग्य निर्णय म्हणावा लागेल, कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा बॉल होता, वाईट बॉल. अवंतर धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्क करून उगलतोय. समोर भावेश आहे, बॅटची कडा लागली आहे. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव कंप्लीट देखील झाली आणि धावफलक 1 ने पुढे सरकला. 3 धावा धावफलकावर झाल्यात. तर भावेश एका धावेच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. वैयक्तिक खाते ओपन झाली आहे सिंगलने भावेशच्या बॅटमधून. तर आता मात्र समोर आपण जो पाहतोय फलंदाज राहुल आहे, जो डावखुरा फलंदाज आहे, आणि त्यासाठी मात्र ऑनसाइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पुढील बॉल, या वेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता. डायरेक्ट हिट, यस, फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल आणि हा बॉल जो आहे व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल, त्याचबरोबर परतावं लागेल त्या ठिकाणावरनं. राहुल हा फलंदाज बाद. तर वाईट बॉल होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या मागे हा बॉल अडवला गेला, परंतु त्या दरम्यान एक चौथी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर खेळाडू कक्षामध्ये उभा राहिला असेल. तर कारण एक महत्त्वपूर्ण गडी बाद झालाय च्या रूपाने. नवीन फलंदाज आमिर मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटकातील पुढील बॉल, यावेळेस बॅटने बॉलमध्ये हवं तसा संपर्क नाही आहे, मात्र एक धाव जरूर मिळेल. लॉंग ऑन सीमारेषेलगत चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. पाच धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र नवीन फलंदाज पहिल्या बॉलचा सामना करेल. पहिला बॉल त्या ठिकाणी फेस करेल आमिर. पाहूया कशा प्रकारे खेळेल.
यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता, ऑन साईडला फटका आपण पाहतोय, मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 41 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकेरी दुहेरी धावामध्ये काम बनणार नाहीये, तर तुम्हाला बेगेट खेळावे लागतील, हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. 6 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील बॉल, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखली होती त्या ठिकाणी, जसं पाहिलं की फलंदाज स्टेप आउट होतोय, उचली दिली होती बॉलला आणि बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अजयच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण कोणत्या प्रकारे बिकेटची मुभा दिली नाहीये अजयने. षटकातील पुढील बॉल, अजय पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बेगेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये योगेश गोलंदाजी मार्कवर आलाय. एक निर्णायक षटक आहे. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील, किती धावांचं आव्हान शेष राहील, या 6 बॉल्स नंतर समजेल. तर योगेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. मात्र भरपूर जिम्मेदारी असेल या दोन फलंदाजांवर, भावेश विथ आमिर, कारण अजूनही 35 धावांचं लक्ष शेष आहे येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये. गोलंदाज योगेश षटकातील पहिला बॉल घेऊन वळतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. फुल टॉस बॉल मात्र या ठिकाणी बीट झालाय फलंदाज आमिर. षटकातील पुढील बॉल, यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं. अजून एक चांगला बॉल. भरपूर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे. व्हेरिएशन पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. पहिला बॉल जरूर फुल टॉस होता, त्यानंतर मात्र एक चांगला बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस त्रिफळा उडवलाय, दंडागुल, फलंदाज बाद. योगेश आपण पाहतोय भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल्स मध्ये कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. त्रिफळा उडवला होता मागच्या बॉलवर, तर आता मात्र 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस देखील वेग परिवर्तन, एक धाव कंप्लीट झाली.
एकापेक्षा आधी एक काही एक नाही. या षटकामध्ये चौथ्या बॉलवर पहिली धाव खर्च केली जाते आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून. धावफलक 1ने पुढे सरकेल. फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. योगेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साईडला डोलावलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. एकेरी धावांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकापासून. मात्र हे अपेक्षित नसेल शिवशक्ती लोणावळा संघाच्या पाठीराख्यांना. षटकातील पुढील बॉल. या बॉलेस ऑन साईडला फटका. स्क्वेअर लेग मधून डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार. हा चौकार. पप्पू गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर प्रहार चाललाय. अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार. हा षटकार. यावेळेस हा बॉल शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावा बनवायच्या आहेत. चार चेंडू 22 धावा बनतील का याचं उत्तर 4 चेंडू नंतर. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बॅटची कडा जरूर लागली होती मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. झेलला ड्रॉप झालाय. तीन चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस जोरदार प्रहार. चेंडू सीमा पार. हा षटकार. यस अजून एक षटकार जर डोगला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे विजयजी केने यांच्या माध्यमातून. यस पैशाने उपसरपंच आहेत. क्रिकेट खेळच असा आहे ज्याच्यापासून डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा एखादा पॉलिटिशियन कोणीही वंचित राहू शकत नाही आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा बॉल लॉंग ऑन सीमा रेषेलगत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात त्या ठिकाणी
मात्र या ज्या 2 धावा आहेत त्या फक्त पराभवाचं अंतर कमी करतील. शेवटच्या बॉलवर 14 रन्सची आवश्यकता, एका लिगल बॉलची आवश्यकता आहे जयदुर्गा लोणाड संघाला. षटकातील पुढील बॉल, यस, अशा प्रकारे संघ विजय होतोय. जयदुर्गा लोणाड, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टॉप लक, शिवशक्ती लोणाड. मॅच कडे आपण बोलूया, ज्याच्या बॅट मधून 25 रन्स आपण पाहिल्या. सुधीर इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी सुधीर आपण या. त्याचबरोबर दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण त्वरितच सीमारेषे बाहेर या. पुढील मॅच कडे आपण बोलणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन सीमारेषे बाहेर या. पुढील मॅच कडे आपण बोलणार आहोत. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय सावराई एलकुंदे विपक्ष आई गावदेवी वालशिन बी. टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आई गावदेवी वालशिन बी संघाने. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय जय सावराई एलकुंदे संघाला. सुधीर मॅन ऑफ द मॅच साठी या.